ओम नमः शिवाय सर्वांना. सकाळपासून मनाचं चक्र फिरलं. असं केलं असणार मी माझं झणझणीत खाण्याचं स्वप्न पूर्ण. दुपारची ऊन कमी होता शेजारच्या ताईसोबत खरेदीला निघालो. रस्त्यात एक सुंदर मंदिर लागलं. मंदिरात पाऊल ठेवलं, इतकी शांतता की मन प्रसन्न झालं. माझा मुलगा तर तिथे इतका रमला. तिथे तो हिरव्या रंगाच्या पट्टीवर नुसता धावत होता. धावता धावता 2 ते 3 वेळा पडला, पण जिद्द बघा, पुन्हा उठला आणि पुन्हा धावायला लागला. आणि समोरच देवीचं दर्शन घेतलं. नेहमीच्या ओळखीच्या भांड्याच्या दुकानामध्ये गेलो. तिथले काका खूप चांगले आहे. हट्ट केला की भाव कमी करतात. या दुकानामध्ये वस्तू तर चांगल्या मिळतात. कधी त्यांचा मुलगा तर कधी काका त्यांचं दुकान सांभाळतात. काकाचा स्वभाव इतका प्रेमळ आहे की गेल्या परत काका माझ्या मुलाला एखादं चॉकलेट देतात किंवा खेळणं देतात. दुकानात मी एक आलूची खिसणी घेतली. 150ला सांगितले, मी त्यांना 90च रुपये दिले. आणि हा फ्रूटचा डब्बा पण आवडला. हा डब्बा पण योग्य दरात घेतला. घरी आल्यावर मी माझं सकाळचं स्वप्न पूर्ण केलं. रात्रीच्या जेवणात झणझणीत बटाटा टोमॅटोचा रस्सा आणि पालक पराठा बनवला. जेवण खूप टेस्टी झालं. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.